5 लाख तक मुफ्त इलाज, हे तुम्ही ऐकलं असेलच. आयुष्मान कार्ड म्हणून आहे, पंतप्रधान मोदीजी यांनी ते जाहीर पण केलं होतं. हर सभी को, गरीब मतलब आणि 70 वर्षाच्या सगळ्यांना पण ही सुविधा लागू आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तर नाही आहे, पण त्यांच्या लिस्टेड हॉस्पिटल्समध्ये आहे. ती तुम्हाला आभा किंवा महात्मा फुले एक योजना त्याच्यामध्ये किंवा आयुष्मान कार्ड डायरेक्टली का त्या पोर्टल तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. इफ तुम्हाला असं काही इलाज करायचे असेल तर तिथे जाऊन तुम्ही चेक करा. हॉस्पिटल्स पण चेक करा, प्रायव्हेट सरकारी सगळीकडे. तुम्हाला काही रुपया भरायची गरज नाहीये, असं त्यांनी ते डिक्लेअर केलेलं आहे. ओके, पण तुम्ही नक्की बघा, म्हणजे गरिबांसाठी सगळ्यात चांगली योजना आहे. त्यात एक एक सर्जरी नाहीये, जे की शंट सर्जरी, डोक्यात पाणी साठतं सो इथून ते पाईप वगैरे टाकतात, ती सर्जरी त्यात लिस्टेड नाहीये. सो का नाही आय डोंट नो, असायला पाहिजे होती, माझं असं मत आहे. आता सरकारच जाणो की त्यांनी असं काय केलंय. पण हॉस्पिटलमध्ये पण आपल्याला हे फेस करायला भेटतं की काय काय हॉस्पिटल्समध्ये, लिस्टेड हॉस्पिटल्समध्ये सुद्धा ती योजना काम करत नाही. का काम करत नाही आय डोंट नो, कारण की मी भरपूर मोठमोठ्या छोट्या सगळ्या हॉस्पिटल्सना मी कॉन्टॅक्ट केला होता. त्यांना विचारलं होतं की हे तुमच्याकडे होतं का, नाही बोलले सरळ सरळ. सो आयुष्मान कार्ड माझ्यासाठी तर वर्किंग नाही झालं, तुमच्यासाठी वर्किंग झालं तर इट्स वेल अँड गुड. बघा, आणि प्रत्येकासाठी आहे, गरिबांसाठी आहे, प्रत्येकासाठी आहे. सो बघा, आयुष्मान कार्ड असेल तुमचं काढलेलं, नसेल काढलं तर काढून घ्या आणि ह्या योजनेचा लाभ घ्या, डेफिनेटली घ्या. मला नाही झालं, पण तुम्हाला तर नक्की होईलच. आयुष्मान कार्ड जे जिथे भेटतं आपल्याला पोर्टलवरती सगळी माहिती अवेलेबल आहे, तिथं जाऊन बघा, तुम्हाला सगळं मिळेल.